अनंताश्रम, ब्रह्मानंदी थाळी. माझं आरवली गाव स्वच्छ सुंदर किनाऱ्यावर आहे. त्यामुळे उत्तमोत्तम ताजी फडफडीत मासळी मी जन्मापासून पहिली 15 वर्ष खाल्ली. आमच्या घरात मोठी श्रीमंती नाही, कोकणात तशी कुठेच नाही, पण आमचं सारं ऐश्वर्य जेवणात होतं. घरचा भरपूर तांदूळ होता, आता कुळ कायद्यामुळे तो गेला. घरचे भरपूर नारळ होते, अजूनही आहेत. आणि किनाऱ्यावरची ताजी मासळी, तीही हंगामाप्रमाणे वेगवेगळी आणि वेगवेगळ्या रुचीची. पावसाळ्यात खाडीची मासळी, खूप पाऊस पडला आणि खाडीलाच उधाण आलं म्हणजे मग सुका बाजार. पाऊस ओसरता ओसरता गणपती येण्याच्या सुमारास काटेरी, इणगे, छोटे बांगडे आणि दसऱ्या दिवाळीपासून तर लूटच. मोठे बांगडे, सुरमई, पापलेट, कर्ली, कोलंबी वगैरे. उन्हाळ्यात हलवा, सरंगा आणि खडपातली कालवं. आद्य आनंद म्हणजे मासळी बाजारात घिरट्या घालणं आणि अंतिम आनंद म्हणजे मासळीचं जेवून 2 तास झोपणं. मुंबईला आल्यावर मी त्या आनंदाला मुकलो. मला महिन्याकाठी किरकोळ चहा पाण्यासाठी म्हणून 5 रुपये मिळत. त्यात हॉटेल खर्च भागवावा लागे. एकदा गिरगावातून जाताना खोताच्या वाडीच्या तोंडावर एक मोठा फलक दिसला. त्यावर अनंताश्रम अशी मोठी अक्षरं रंगवलेली दिसली. पुढे लिहिलं होतं, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, किंमत 3 आणे. खोताच्या वाडीत मी अनंताश्रम शोधत गेलो. तिथं एक चिंचोळं प्रवेशद्वार दिसलं. आत खाणावळ, संगमरवरी दगडाची छोटी छोटी टेबलं आणि लोखंडी खुर्च्या. खिशातले पैसे पुन्हा पुन्हा चाचपत मी अनंताश्रमात शिरलो. त्यापूर्वी मी कधी खानावळीत किंवा हॉटेलात गेलो नव्हतो. मी दबकत दबकत एका खुर्चीवर बसलो. एका करारी चेहऱ्याच्या, करारी म्हणण्यापेक्षा रागीट चेहऱ्याच्या इसमानं माझ्यासमोर ताट ठेवलं. स्वच्छ धोतर, खांद्यावर स्वच्छसा टॉवेल, बाकी उघडे. ताटात 2 चपात्या, भात, उसळ, कडधान्याची आमटी आणि मासळीचा तळलेला एक तुकडा. हे सर्व 3 आण्याला. मी गांगरलो होतो, तरीही धीर करून विचारलं, मासळीची आमटी नाही, जादा आकार पडेल. एवढेच 3 शब्द तुसडेपणाने फेकून ती व्यक्ती गायीगायीने आत गेली. मासळीची आमटी, आणि नुसती कशी तरी आमटी नाही. आजही अनेक हॉटेलात आणि खानावळीत मासळीची आमटी फिश करी किंवा फिश मसाला या नावाखाली मिळते. पण आमच्या मासळीच्या आमटीची किंवा गोव्यातल्या हुमणाची त्याला सर नाही. आमची आमटी, सांबार किंवा गोव्यातलं हुमण हे नारळाच्या जाड रसातलं असतं. त्यात घातलेली मासळी जेवढी ताजी असेल तेवढी मासळीची आमटी अधिक रुचकर होते. जादा आकार देऊन मी मासळीची आमटी मागवली. जादा आकार म्हणजे काय, आणा 1.5 आणा. पण त्या मासळीच्या आमटीने भात जेवल्यानंतर आत्मा तृप्त झाला आणि मनाशी खूणगाठ पक्की झाली. ही आपली कायम खाणावळ. रागीट आणि करारी मुद्रेचे जे गृहस्थ गिऱ्हाईकांसमोर ताटं ठेवत होते ते बाळकृष्ण दत्ताजी प्रभू खडपे या खानावळीचे मालक. स्वच्छ कपडे, सतेज व्यक्तिमत्व. त्यांच्या तोंडाकडे नजर उचलून पाहणं कठीण होतं, पण कधी पाहिलं तर ते काम करत असताना मनातल्या मनात जप करतायत असा मला भास व्हायचा. काळसर वर्ण, उंच शरीरयष्टी, स्थूल नाहीत, हडकुळे नाहीत, ताठ आणि तरतरीत, धारदार नाक, ओठावर जाडजूड मिशा, डोळ्यावर सोन्याच्या काडीचा चकचकीत चष्मा, कधी उघडे तर कधी अंगात मलमलची स्वच्छ सफेद पैरण. पाहताच हे खानावळवाले आहेत असं कधी वाटत नसे. उलट घरातले कर्ते पुरुष आहेत आणि आपण त्यांच्या घरी जेवायला आलोत असं वाटे. पण तापट कर्ते पुरुष. त्यांचा चेहरा आणि त्यांचं तोंड खानावळीला तर सोडाच, पण कुठल्याच धंद्याला तसं पोषक किंवा उपकारक नव्हतं. अगदी नवीन गिऱ्हाईक किंवा क्वचित अधूनमधून येणारे गिऱ्हाईक दबकत येत असे, पण त्याला बरं वाटावं म्हणून त्याचं स्वागत कधी होत नसे. गिऱ्हाईकाकडे बघून हसणं, या बसा म्हणणं किंवा पैसे देऊन जाताना या परत असं म्हणणं हे बाळकृष्ण दत्ताजींनी कधीही केलं नाही.
त्यांना घरी दादा म्हणत, घरी दादा आणि खानावळीत दादागिरी. म्हणजे ते कधी कोणाचा अपमान वगैरे करत नसत, पण कोणाशी बोलणं नाही, कोणाशी हसणं नाही, कोणाची कोणाकडे चौकशी नाही. त्यामुळे अनंत आश्रमात गिऱ्हाईक कधी मोठ्याने हसतायत, मोठ्याने बोलतायत असं दृश्य कधी दिसलं नाही. सगळं वातावरण गंभीर. जेवायला आलेला माणूस नवीन असेल तर तो हात धुवायची जागा कुठे आहे असं कधी तोंडातून शब्द काढून विचारू शकणार नाही. तो दारातच अवघडून उभा राहील आणि हात धुतल्यासारखी खूण करेल. दादा खडपेही हात धुण्याची जागा आत आहे असं तोंड उघडून सांगणार नाहीत. ते फक्त भिंतीकडे बोट दाखवणार आणि निघून जाणार. त्या भिंतीवर मधल्या दरवाजाच्या चौकटीपाशी एक वीधभर लांबीचा काळा लाकडी बोर्ड आहे. त्यावर बोटाने दिशा दाखवणारा एक हात आहे आणि तिथेच हात धुण्याची जागा अशी अक्षरं रंगवलेली आहेत. पूर्वी बसायला लाकडी पाट होते, रंगीत नव्हे. पुढे थोडे पाट आणि थोडी टेबलं, त्यानंतर सर्व टेबलं. हात धुवून जेवायला आलेला इसम पाटावर किंवा टेबलावर बसला की नोकर पुढ्यात पाण्याचा पेला आणून ठेवायचा. कोणाला पिण्यासाठी गरम पाणी हवं असलं तर ते मिळायचं. पितळेचा पेला, आणि तो सुद्धा छोटा किंवा उभा नव्हे तर एक भला मोठा पंजा उघडून पात्र दाखवावं तसा पसरट पेला, घासून स्वच्छ चकचकीत केलेला. त्यात स्वच्छ पाणी. पेल्याला काही लागलेलं आहे किंवा पाण्यात काही पडलेलं आहे असं गिऱ्हाईकानं कधी चुकून म्हटलं की फक्त फाडकन एक आवाज येणार. त्या नोकराचं कानफट फाडकन फुटलेलं असणार. त्या भीतीमुळे सगळी भांडी चकचकीत, आरशासारखी. आजही तोच प्रकार आहे. पाण्याचा पेला ठेवला की पुढ्यात स्वच्छ कलई केलेलं ताट, ताटात ठरलेल्या जागी ठरलेला पदार्थ. चटणी, मीठ, भात, चपात्या, उसळ, रात्री भाजी, कडधान्याची आमटी, रात्री तुरीच्या डाळीची आमटी आणि एक तळलेला मासळीचा तुकडा. येणारे सर्व लोक मासळी खाणारे, पण एखादाच ताट ठेवल्यावर शिवराक म्हणजे शाकाहारी म्हणायचा. मग त्याच्यावर दादा खडपेचा चकचकत्या चष्म्यातून त्याला कळेल असा जळजळीत कटाक्ष किंवा आधीच सांगता येत नाही असा 4 शब्दांचा प्रश्न. आवाज टर्कन खाकी कपडा फाटल्यासारखा. दादा तेच ताट नेऊन त्यातला मासळीचा तुकडा काढून त्या जागी बटाट्याच्या काचऱ्या 6 कधी ठेवणार नाहीत. शिवराकवाल्यांना मासळीचा विटाळ असतो म्हणून संपूर्ण नवीन ताट वाढलं जाणार. 1932 साली बाळकृष्ण दत्ताजी खडपे यांना सणक आली की आता आपण बेस्ट बस कंडक्टरची नोकरी सोडावी आणि आत्माराम देसाईसारखी खाणावळ काढावी. त्यावेळी गावी आलेले आईवडील, एक विधवा बहीण, पत्नी, 2 मुली आणि इंग्रजी दुसरी शिकणारा एक भाचा एवढ्यांची दादांवर जबाबदारी होती. एवढ्यांचा खर्च कंडक्टरच्या पगारातून भागत नव्हता. त्यांच्या मनात खाणावळ काढण्याचा विचार आला आणि त्यांचेच साडू महादेव नारायण प्रभू यांना त्रिभुवन रोडवरील आपली अनंताश्रम ही खाणावळ विकण्याची बुद्धी झाली. ह्या प्रभूंच्या अनंताश्रमात 70-80 मेंबर्स होते. ते सर्व मेंबर्स मिळतील ह्या आशेने दादांनी ती खाणावळ विकत घेतली. नोकरी सोडल्यावर प्रॉव्हिडंट फंड मिळाला, त्यातून 500 रुपयांना त्यांनी अनंताश्रम ही खाणावळ विकत घेतली. पाट, ताटं, तांबे, टोप वगैरे सर्व भांड्या कुंड्यांसकट. ह्यावेळी आत्माराम देसाईंनी त्यांना आर्थिक मदत केली होती. पण महादेव नारायण प्रभू यांनी थोडी दगलबाजी केली. त्यांनी अनंताश्रम खाणावळ विकली आणि तिथे शेजारी सीताराम क्लब नावाची दुसरी खाणावळ आपल्या भावाच्या नावे सुरू केली. त्रिभुवन रोडच्या दोन्ही टोकावर हे 2 भाऊ उभे राहून अनंताश्रमचे जुने मेंबर सीताराम क्लबमध्ये नेऊ लागले. त्यामुळे दादा खडपेंच्या अनंताश्रमाला फक्त 5-6 जुने मेंबर मिळाले. त्यामुळे दुसराचा माणूस डगमगला असता. पण बाळकृष्ण दत्ताजी खडपे डगमगणारे नव्हते. उत्तम जेवण दिलं तर गिऱ्हाईकं कुठून कुठून कुठेही येतील असा त्यांना विश्वास वाटत होता. प्रत्यक्षात तेच झालं. 1932 ते 36 ह्या काळात त्रिभुवन रोड, गिरगाव टेरेस आणि अजिंक्य हॉस्पिटल शेजारी अशी यात्रा करत 1936 मध्ये अनंत आश्रम खाणावळ खोताच्या वाडीत सध्याच्या जागेत आली. त्या काळातल्या वैभवाला असलेल्या सर्व खाणावळी हळूहळू गारज झाल्या. अनंत आश्रम मात्र आपलं 55वं वर्ष गाठतंय. त्या काळात सर्वच खाणावळींची रेग्युलर मेंबर्सवर सगळी मदार असे. कॅज्युअल बोर्डर्स क्वचित. अनंताश्रमात कॅज्युअल बोर्डरला 4 आण्यात भरपूर जेवण मिळत असे.
मासिक मेंबर्सचे 3 वर्ग होते. महिन्याला 12 रुपये, चपाती नाही, एक वेळ मासळी, भात भाजी आमटी हवी तेवढी. महिना 14 रुपये, 2 वेळ चपात्या, एक वेळ मासळी, भात भाजी आमटी हवी तेवढी. मासिक 16 रुपये, 2 वेळा चपात्या, 2 वेळा मासळी, भात भाजी आमटी हवी तेवढी. प्रारंभीच्या 5-6 मेंबर्सवरून ती संख्या वाढता वाढता 30-35 पर्यंत गेली. पण 1936 हिशोबाचा आढावा घेतला तेव्हा त्यांना काही फायदा न होता 1200 रुपयांचं कर्ज झालं होतं. पण कुटुंबातल्या माणसांचं जेवण सुटलं होतं. मग कुणाच्या तरी सांगण्यानं त्यांनी राईस प्लेट सुरू केली. राईस प्लेट म्हणजे मर्यादित जेवण. हवे तेवढे हे 2 शब्द कायमचे कटाप झाले. कुठलाही पदार्थ आणखी हवा असल्यास जादा आकार. राईस प्लेटमध्ये भाताची मूद आली, ढीग गेले. 1936 साली सुरू केलेल्या राईस प्लेटची किंमत 3 आणे म्हणजे आताचे 18 पैसे होती. त्यात 2 मूद भात, 2 चपात्या, भाजी किंवा उसळ, तळलेला मासळीचा तुकडा आणि सोलकढी. रविवारी मटण. 1937 साली हिटलरने झेकोस्लोवाकिया घेतला आणि युद्धाच्या वाऱ्यामुळे आर्थिक मंदी ओसरली. 1939 युद्ध सुरू झालं. नोकरदार वाढले, तसे जेवणारे गिराईकही वाढले. हळूहळू राईस प्लेटचे दर कसे वाढत गेले हे पाहताना आता गंमत वाटते. 1936 साली अनंताश्रमात राईस प्लेट 3 आण्याला मिळत होती. 1939 ती 4 आण्याला मिळू लागली. 1948 6 आणे, 1951 1 रुपया. मग दरवर्षी राईस प्लेटची किंमत वाढता वाढता आता मासळी राईस प्लेट 7.5 रुपये आणि मटण राईस प्लेट 8.5 रुपये. 1974 पासून मासिक मेंबरशिप बंद. 1971 बाळकृष्ण दत्ताजी खडपे यांचं निधन झालं. त्यानंतर अनंताश्रमाची पिछेहाट होईल अशी भीती वाटत होती, पण पिछेहाट झाली नाही, उलट वाढ झाली. याचं मुख्य कारण म्हणजे बाळकृष्ण दत्ताजींनी ह्या खानावळीला शिस्त आणि दिशा दिली होती. त्यांची 3 मुलं त्यांच्या तालमीत तयार झाली होती. बाळकृष्ण दत्ताजी शेवटपर्यंत स्वतः जेवण करत. त्यांच्या तापट स्वभावाने नोकर गेले तर स्वतः सगळी भांडी कुंडी घासत. एखाद्या वेळी आमटीत मीठ थोडं जास्त झालं असं कोणी म्हटलं तर त्यांना त्याची शरम वाटे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी होत्या. दोघांकडून दीक्षा घेऊन कांचन तयार झालाय. आज कांचन, बाबा किंवा निळकंठ स्वतः जेवण करत नाहीत, पण करवून घेतात. बाळकृष्ण दत्ताजींच्या तंत्रानेच मुलांचा कारभार चालू आहे. नारळ, मसाले यांचं प्रमाण जुनंच. अनंताश्रमात अजूनही मिक्सर ग्राइंडर नाही. किसलेल्या खोबऱ्याचा ढीग नोकर पाट्यावर वाटणार. भाज्या, मासळी, मटण वगैरे ठेवायला फ्रीज नाही. कांचन रोज सकाळी आणि संध्याकाळी पिशव्या घेऊन बाजारात जाणार. बाजारात जे उत्कृष्ट मासे असतील ते तो खरीदणार. सकाळचे मासे संध्याकाळी मिळणार नाहीत. रात्रीचे मासे परत आणले जातात. काहींना हा वेडसरपणा वाटतो, पण या वेडसरपणामुळेच जुने क्लासिकल स्वरूप त्यांनी टिकवून ठेवलं आहे. मध्यंतरी खानावळीची जागा मोडकळीस आली होती. मधूनमधून लाकडी खांबांचे टेकू लावले होते. म्हणून वैतागून मी एकदा कांचनला म्हटलं, अरे कसली तुझी ही खानावळ, हे मधले खांब काढ, भिंतीनं रंग दे, जरा झकपक कर खानावळ. कांचन एरवी खेळीमेळीने बोलणारा, पण अशावेळी त्याच्या आणि इतर भावांच्याही चेहऱ्यावर एकदम बाळकृष्ण दत्ताजींची करडी झाक येते. तो एकदम चिडल्यासारखा झाला. इथे भिंतीचा रंग बघायला लोक येत नाहीत, जेवायला येतात. खरं आहे, ते जेवायला येतात. आणि कुठून कुठून येतात, कसे कसे येतात. दुपारचे अनेक लोक फोर्टमधून ऑफिसातून येतात. 12:30 नंतर येणाऱ्यांना नंबर लावावा लागतो. गोव्याहून किंवा मालवण सावंतवाडीहून थोड्या दिवसासाठी मुंबईत आलेली माणसं एकदा तरी अनंताश्रमात येऊन जाणारच. पूर्वीच्या काळात वारंवार जेवायला कोण कोण होते? मास्टर दीनानाथ, दिनकर कामण्णा, गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, चित्रकार दलाल, चित्रकार मुळगावकर, नाथ पै, गोपाळकृष्ण भोबे, शंकर घाणेकर, मामा वरेरकर, डबा. सध्या कोण? पु ल देशपांडे, डबा. जॉर्ज फर्नांडिस, जगन्नाथ जाधव, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, असे कितीतरी. अलीकडे एक वेगळी क्रेज म्हणून शशी कपूरची मुलं, अन्य कपूर, डबा येतो त्यांचा. वारंवार दुपारी डबा नेणाऱ्यात शबाना आझमी, ओ.पी. रल्लन वगैरे चित्रपटसृष्टीतली माणसं. एक गोष्ट मात्र मला सतत जाणवते, ह्या मॉडर्न गिऱ्हाईकांनी
अनंत आश्रमाचं क्लासिकल स्वरूप नष्ट केलं आहे. दर्शनी दिसणारं क्लासिकल रूप जुनंच आहे, म्हणजे जागा तीच आणि तशी जुनाट आहे. पूर्वी रेल्वेच्या इंडिकेटरखाली स्टेशनांच्या नावांच्या फळ्या सरकवल्या जात, तिथे सुधारणा होऊन त्या फळ्या गेल्या, पण अनंत आश्रमात मात्र पदार्थांच्या नावांच्या अजून तशाच फळ्या आहेत. पापलेटची आमटी, मसाला कोलंबी, कोंबडीचं मटण वगैरे. हात धुण्याची जागा, तिथे लोमता टॉवेल, 1936 साली केलेली टेबलं, प्रत्येकाला एक टेबल ताट राहील एवढं. लोखंडी खुर्ची, या सर्व वस्तूंना 50 वर्ष लोटली आहेत. गल्ल्यांचे 2 विती लांब रुंदीचे लाकडी टेबलसुद्धा तेच आहे, 50 वर्षांपूर्वीचं. पूर्वी एका फळीवर एका मापाचे पत्र्याचे डबे दिसत, गंजून काळे झालेले. त्यावर खडूने लिहिलेलं असे, काळा वाटाणा गुरुवार, हरभरा शुक्रवार. त्याप्रमाणे दुपारी उसळ होणार. हे डबे आता कुठेतरी आतल्या फळीवर गेले असणार, पण दुपारची उसळ त्या जुन्या पद्धतीनेच होते. रात्री तुरीच्या डाळीची आमटी असणारच. तिचा पिवळा रंग आता शेवग्याच्या शेंगांचे किंवा मुळ्याचे तुकडे हे असायलाच हवेत. कोबी, फरसबी, वांगी वगैरेंच्या भाज्या रात्री, दुपारी मिळणार नाहीत. शाकाहारी लोकांसाठी लोणचं असतं, पण ते बाटलीतलं विकतचं नसतं. करकरीत कैरी शोधून उत्तमातली उत्तम मिरची आणून घरी घातलेलं लोणचं. अनेक हॉटेलात पदार्थ थंड असतात, भात तर थंड असतोच, पण अनंताश्रमात कुठलाही पदार्थ कधीही कुठल्याही वेळी थंड नसतो. भाताचा तांदूळ कधीही जाडा भरडा नसतो. हे सर्व भाताचा तांदूळ कधीही जाडा भरडा नसतो. हे सर्व बाळकृष्ण दत्ताजींच्या काळापासून आजतागायत चालू आहे. पण एका गोष्टीची मला सदैव रुखरुख वाटते. माझा जीव हुरहुरतो. माझ्यासारख्या जुन्या लोकांचे आवडीचे काही पदार्थ आता अनंताश्रमात होत नाही. कर्ली, भिंग हे काटेरी पण अप्रतिम चवीचे मासे अनंताश्रमातून हद्दपार झाले. मांदेली गेली, बोटपेडवे गेले, कारण मॉडर्न गिराईकांना ही मासळी खाता येत नाहीत. क्लासिकल गिराईकं संख्येने कमी झाली. कर्ली बांगडे यांची उडीद मेथी किंवा तिखलं, पेडव्याचं सुकं, भिंगीची तिरफळं घातलेली आमटी हे लाळ गळवणारे मासळीचे पदार्थ आता फक्त आठवणीपुरते राहिलेत. आता पापलेट, हलवा, सुरमई ही एका काट्याची उच्चवर्णीय मत्स्यमंडळी तेवढीच मिळते. तरी जी कुठली असेल त्या मासळीची अनंताश्रमाची आमटी म्हणजे एक अपूर्व आनंद. बेडेकरांची पूर्वी एक जाहिरात असे, सर्वात उत्कृष्ट लोणचे तुमच्या बायकोच्या हातचे, दुसरा नंबर मात्र बेडेकरांचा. तसंच अनंताश्रमाच्या मासळीच्या आमटीचं किंवा कुठल्याही पदार्थाबाबत म्हणता येईल, सर्वात उत्कृष्ट मासळीची आमटी तुमच्या बायकोच्या हातची, दुसरा नंबर मात्र अनंताश्रमचा. हे बायकोला खुश करण्यासाठी. खरं तर सर्वात उत्कृष्ट मासळीची आमटी अनंताश्रमाची, दुसरा नंबर मात्र तुमच्या आमच्या बायकोचा, हेच खरं. असो, कांचनच्या मते अनंताश्रम चालवणारी ही अखेरची पिढी. त्यांच्या घरातली मुलं ह्या धंद्यात पडणार नाहीत. या खानावळीच्या धंद्यात श्रम खूप असतात आणि कमीपणाही असतो. खानावळीचं काम करणं कमीपणाचं मानलं जातं. खानावळीत काम करणाऱ्याला कोणी मुलगी देणार नाही. त्यामुळे अनेकदा कांचन म्हणतो ती पटतं, पण त्यातल्या त्यात एकच सुख आहे. ती परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण जेवायला नसणार.